afternoon, everyone, and a very warm welcome to the second edition of Mahameet, an online masterclass with Outlook Responsible Tourism in partnership with the Directorate of Tourism, Government of Maharashtra. In this edition of Mahameet, Sampada and Rahul Kulkarni, founders of the Farm of Happiness Agro-Tourism Homestay and Gold Award winners in the Best Responsible Tourism Property category at the Indian Responsible Tourism Awards of 2017, will share their insights for homestay, farm stay, boutique hotel, and hospitality entrepreneurs across Maharashtra. Please write down your questions for Sampada and Rahul in the Q&A section you see on your screens. Keep your questions brief and we'll address some of them towards the end of the session. The seminar will be in Marathi as well as Hindi. I hope that's fine with everyone. Without any further ado, let's begin. Welcome, Sampada and Rahul. Namaste. Namaskar. Namaste. Welcome you all. And before I speak further, I think I should quickly start sharing the screen. So welcome you all for the Mahameet, the masterclass. I would like to quickly add a couple of things to what Shonali said. In terms of language, मी मराठीतही बोलणार आहे. मैं कुछ बातें हिंदी में करूंगा, संपदा करेगी हिंदी में बातें. एंड वेर एवर नीडेड आई विल ऑल्सो स्टिक टू द फ्लो ऑफ कम्युनिकेशन इन इंग्लिश. दूसरी बात यह है कि ये जबकि इसको मास्टर क्लास बोला गया है तरी सुद्धा आम्ही याला एक साधासा वेबिनार म्हणू, कारण आम्ही कोणी काही खूप मास्टर्स ग्रेट शिक्षक आहोत असं आम्हाला म्हणायचं नाही. हा आउटलुक रिस्पॉन्सिबल टुरिझमच्या टीमचा किंवा आणि आपले महाराष्ट्राचं जे पर्यटन मंत्रालय आहे त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी आम्हाला इतकी मोठी संधी दिली. त्यासाठी त्या दोघांचेही खूप मनापासून आभार. तुम्ही सगळी मंडळी इतक्या कुतूहलाने, इतक्या उत्सुकतेपोटी आमचे मित्र आहात, आपण सहकारी म्हणूयात, आपण सगळे एक टीम आहोत. तुम्ही सगळे या सेमिनारसाठी, या वेबिनारसाठी उपलब्ध आहात. आमचे छोटेसे जे अनुभव आहेत ते जाणून घ्यायला तुम्ही आज आमच्या समोर जमला आहात, त्यासाठी तुमचे पण आभार. आणि नाव आय विल मूव्ह ऑन टू द ॲक्च्युअल द शेअरिंग ऑफ दिस थिंग. सो आमचं म्हणणं असं आहे की आम्ही क्लास नाही घेणार आहोत तुमचा, आम्ही कुठलंही तुम्हाला लेक्चर नाही देणार आहोत आणि आम्ही तुम्हाला कुठल्याही टिप्स नाही म्हणणार. आम्ही त्याच्याऐवजी आम्ही असं म्हणतो आहोत की वी आर ॲक्च्युअली शेअरिंग द इन्साइट्स ऑफ आवर एक्सपिरियन्सेस. जे आम्ही केलंय, जे गेली 12 वर्ष आनंदाचं शेत म्हणजेच फार्म ऑफ हॅपीनेस या नावाने आम्ही जे करत आलो आहोत, आम्हाला कुठल्याही हॉस्पिटॅलिटी बिझनेसचा काहीही अनुभव नसताना आणि शेतीचाही अनुभव नसताना आम्ही ॲग्रो टुरिझम आणि होमस्टे या 2 कॅटेगरीजमध्ये जे काही अनुभवत आलो, त्यातनं शिकत आलो, ते सगळं तुमच्या पुढे मांडतो आहोत. सो फार्म ऑफ हॅपीनेस आणि आनंदाचं शेत ही प्रॉपर्टी आमची, हे शेत आमचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या म्हणजे कोकणात, महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या फुणगुस नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये, फक्त 1200 पॉप्युलेशन असलेल्या, लोकवस्ती असलेल्या गावामध्ये डोंगराच्या माथ्यावरती वसलेला आहे. हे जे दिसतं आहे हा इतकाच रेसिडेन्शियल पोर्शन आहे. त्यापैकी मध्ये जे मोठंसं घर दिसतं आहे 2 मजली, ते ॲक्च्युली घर आहे. आणि बाकीचं एक छोटंसं मचाण दिसतं आहे तुम्हाला आणि एका बाजूला लाल छप्पर जे दिसतं आहे त्या बाजूला गोठा आहे. सो रेसिडेन्शियल प्रॉपर्टी म्हणून म्हणाल तर अक्षरशः खराखुरा होमस्टे आहे. हे आमचं घर समोरून असं दिसतं झाडीमध्ये लपलेलं, आजूबाजूला विस्तीर्ण जंगल, त्या जंगलातच लपलेली आमराई, काजूची झाडं, त्या घरातलं हे दृश्य आहे. मातीचे जांभ्या चिराचं बांधलेलं घर आणि अगदी त्यातले बेड सुद्धा तसेच, खाली शेणाने सारवलेली जमीन, अशा पद्धतीच्या 6 रूम्स आपल्या या प्रॉपर्टीमध्ये आहेत, होमस्टेमध्ये आहेत. आणि त्याच्या जोडीला आम्ही बाहेर ही सगळी आजूबाजूच्या परिसरामध्ये आमच्या जमिनीमध्ये शेती करतो आहोत. त्यात विविध भाज्या आहेत, फळं आहेत. त्याच्या जोडीला धान्यांमध्ये आम्ही भात, नाचणी, दॅट्स रागी, मिलेट्स, some of the millets. So there are multiple things being grown. None of these are grown commercially except the mango and the cashew plantation. Everything is most of it is for self consumption at the farm, in the property, and for ourselves. So we are into sustainable farming. Like Shonali mentioned, this is the 2017 award that we won as best responsible tourism property, as in nationwide level we won this in 2017. Over and above that, also on the travel portal of TripAdvisor, which is one of the most known travel portals across the world, we've been certified since very long.
The best of the best category is the most respected, the topmost listing or the topmost certification on TripAdvisor, and we've gladly, very proudly, we've been the best of the best property for last 4 years. This is a snapshot of the screenshots of various bloggers and podcasters that have very well-known, renowned from Marathi, English. There's more to this. They have interviewed the story of our property and why did we get into it, why did we quit our formal urban life and all that. This is again a snapshot of online and offline media that have, without us pleading to them, without us writing to them, without us asking to them, they have gladly and happily covered our stories. So that includes National Geographic Traveler, Condé Nast, The Lonely Planet, The Outlook Traveler. These are all internationally known media people, and they are all known into travel world. Times of India, Midday, Lokmat, DNA, March Times, Lok Satta, Hindustan Times, and there are actually many more which we couldn't actually include in this page. Now, why I have been telling you all this? हे स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यासाठी आम्ही नाही करत आहोत, बट व्हाईल वी सिट इन फ्रंट ऑफ यू ॲज युअर एल्डर ब्रदर्स ऑर पीपल हू हॅव वॉकड अ कपल स्टेप्स अहेड ऑफ यू. सो आम्ही मास्टर्स नाही आहोत, असं आम्ही सुरुवातीलाच म्हटलं, आम्ही मास्टर्स नाही आहोत. कदाचित आम्ही तुमच्या पुढे 2-4 पावलंच आहोत फक्त, आणि या 2-4 पावलांचा जो अनुभव आहे तो आज तुमच्यासमोर मांडतोय. सो ह्या 12 वर्षांच्या प्रवासामध्ये आणि हे सगळे अॅकोलॅड्स आणि अवॉर्ड्स आणि हे सगळं जे काही आहे यातनं आम्ही नेमकं काय मिळवलंय? फॉर शुअरली देर इज बिझनेस. आज 1200 लोकवस्तीच्या एका छोट्याशा गावामध्ये जे स्वतः डेस्टिनेशन नाहीये, इट इज नॉट कडाई कॅनल, इट इज नॉट गणपतीपुळे, इट इज नॉट गोवा, इट इज नॉट इवन गुहागर, but yet today this is a property that earns almost about 40% of occupancy annually, and the occupancy is slowly growing, organically growing. People who are connected with us, people who work at our farm, people who work at the homestay. So we have about 15 or more properties that are associated with us. So we can say that the property and this entire business is supporting their income, steady income. We've been benefiting a network of the local farmers, individual skill personnels, then businesses like grocers, rickshaws, taxis, other transportation services, and there are many more. There's plumbers to carpenters to everything. All the services we are using locally. That means we both are benefiting to each other with this agrotourism homestay business. With our GST registration, we are very proud and gladly say that we are contributing to the country's revenue as well. We are, of course, contributing very, very effectively to the local, our villages and surrounding rural economy. And with that, with all of this, we managed to retain surely a little percent, though a very confident percent, of local youngsters that would have otherwise migrated to the urban areas, to the cities. So we've been able to influence people, we've been able to employ them, we've been able to inspire them. Also, there is a number of more than 100 people who have got inspired from our story and have kind of initiated into agriculture as well as tourism. Now, how did we get there is something that you would all like to know. हे सगळ्या तुम्हाला नक्की तुमचे सगळ्यांचे जे प्रश्न आले ती लिस्ट आमच्याकडे आहे. दॅट्स द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट, की अरे हे कसं करायचं. वी गॉट इंटरेस्टिंग क्वेश्चन्स लाईक की विच इज द राईट मोमेंट दॅट वेन शुड वी स्टार्ट टुरिझम होमस्टे और ॲग्रो टुरिझम. फार इंटरेस्टिंग प्रश्न आहे हा. किंवा ऑफकोर्स द मोस्ट ऑब्वियस क्वेश्चन इज हाऊ डू वी गेट द फुटफॉल, हाऊ वी ड्राईव्ह द कस्टमर्स और द ट्रॅव्हलर्स और द टुरिस्ट टू अवर प्रॉपर्टी. सो ॲज वी सेड, ही इन्साइट्स आहेत. हे सगळं मार्केटिंग शिवाय शक्य झालं का, तर नाही. बट वी बिलीव्ह दॅट अ गुड प्रोडक्ट रिअली डज नॉट नीड एनी मार्केटिंग अँड ॲडव्हर्टायझिंग. हे ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल, पण त्याचबरोबर हेही नक्की आहे की हे गुड प्रोडक्ट यू विल ओनली नो वन्स यू एक्सपिरियन्स द गुड प्रोडक्ट. तुम्हाला एखादं फळ, एखादी रेसिपी, एखादी वस्तू वापरल्यानंतर कळते की ती चांगली आहे आणि परत त्याच्या ॲडव्हर्टायझिंगची गरज पडत नाही. यू बिकम अ लॉयल कस्टमर ऑफ इट. बट हाऊ डू यू गेट समबडी टू टेस्ट फॉर द फर्स्ट टाइम. आपण नेमकं त्याच्याच वरती बोलूयात. म्हणजे मार्केटिंग काही बेसिक लागतं आणि खरं तर ते आजच्या काळामध्ये कठीण नाही.
कुठलीही ऍडव्हर्टायझिंग, मी स्वतः एक एक्स ऍडव्हर्टायझिंग प्रोफेशनल आहे. संपदा एक आजही एक्स म्हणता येणार नाही, ती आजही मोस्ट इफेक्टिव्ह थिएटर पर्सनॅलिटी आहे. असं असून सुद्धा आम्ही कुठलेही जार्गन्स न वापरता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळेल इतक्या साध्या सिंपल भाषेमध्ये आम्ही हे मुद्दे मांडणार आहोत. सो नक्कीच तुम्हाला तुमचा एक्झिस्टन्स, तुम्ही आहात, तुमची प्रॉपर्टी उभी आहे, या ठिकाणी उभी आहे, तिची साईज ही आहे, त्यात हे आहे, हे अनाऊन्स करायला पाहिजे. त्याच्याशिवाय तर नक्कीच कोणाला कळणार नाही. सो पहिली स्टेप आहे announcing your existence. Let's talk about internet because that happens to be the most effective and cheapest, rather the free of cost media, except the cost of development of the website. आज आपण सगळेजण फेसबुक आणि इन्स्टा वापरतो आहोत आपली पर्सनल अकाउंटसाठी. तितक्याच स्मार्टली, तितक्याच हुशारीने, थोडंसं डोकं चालून तुम्हाला हाच सोशल मीडिया तुमच्या बिझनेससाठी वापरायचा आहे. म्हणजे फार कठीण नाही आणि त्यासाठी तुम्हाला कोणालाही अपॉइंट करायला लागत नाही, याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स ऑनलाईन पोर्टल्स, म्हणजे जसं आता एअरबीएनबी आहे किंवा अगदी आउटलुकमध्ये सुद्धा लिस्टिंग हवं असेल किंवा इतर असंख्य पोर्टल्स आहेत, ट्रिप ॲडवायझर आहे, या सगळ्यांपैकी काही मोजक्या किंवा सगळ्यांवरती म्हटलं तरी चालेल, यू नीड टू लिस्ट युअर सेल्फ आणि त्याच्यासाठी पैसे घालायला लागत नाहीत. सो ही पहिली स्टेप असली तरी सगळ्यात महत्वाची जी येते ना गोष्ट, ती येते की ह्या वेबसाईटवरती किंवा सोशल मीडियावरती नेमकं काय दाखवायचं, मी काय काय म्हणून दिसलं पाहिजे. आणि ती सगळ्यात महत्वाची स्टेप आहे. त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणतो की तुम्ही तुमची आयडेंटिटी तुम्ही सेट करा. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय आहात, कोण आहात, कुठे आहात हे दाखवा. ते कोणाला दाखवणार आहात तुम्ही, तर तुमच्या टार्गेट ऑडियन्सला तुम्ही आयडेंटिफाय करा. तुम्हाला कळलं पाहिजे हे कोणाला दाखवायचंय. जगामध्ये जेवढी लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये जेवढी लोक आहेत किंवा तुमच्या जवळच्या सिटीमध्ये जितके राहणार आहेत, ते सगळेजण तुमच्या प्रॉपर्टीचा ऑडियन्स नाही. या मुद्द्यावरती आम्ही नंतर बोलणार आहोत. सो आयडेंटिफाय युअर राईट टार्गेट ऑडियन्स आणि अट्रॅक्ट अँड प्रवोक देम विथ मोस्ट रिलेव्हंट कंटेंट. सो या सगळ्यावरती तुम्ही काय दाखवणार आहात, तर तो जो माणूस आहे, ती जी व्यक्ती आहे, ते जे कुटुंब आहे, तो जो इंडिव्हिज्युअल आहे, त्याला जे हवंय, जे माझ्याकडे आहे, ते बरोबर कनेक्ट करण्याचं आपण नेमकं साधन म्हणून या सगळ्या मीडियाला वापरणार आहोत. थर्ड पॉइंट इज, एकदा तुम्ही कनेक्ट झालात, पण कनेक्ट झाल्यानंतर हाऊ डू यू ड्राईव्ह द गेस्ट होम, म्हणजे प्रत्यक्षात ह्या ट्रॅव्हलरला तुम्ही इथं कसे घेऊन येणार आहात. ब्रिंगिंग हिम होम तशा अर्थाने आम्ही नाही म्हणत आहोत, तर बीइंग होम इज अनादर ऑप्शन ऑफ इन लँग्वेज टू मेकिंग देम फील कम्फर्टेबल, की अरे वा छान, हो का, वा. सो माझं कनेक्ट होणं, त्या प्रॉपर्टी ओनरशी कनेक्ट होणं, मला तिथे यावंसं वाटणं, हे सगळं जे आहे ते घडणार आहे तुमच्या त्या व्यक्तींनी, तुमच्या टार्गेट ऑडियन्सनी, तुमच्या टुरिस्ट पाहुण्यानी, ट्रॅव्हलर पाहुण्यानी, गेस्टनी, जेव्हा तुमची प्रॉपर्टी ऑनलाईन बघितली आहे अँड देन ही गेट्स इन टू अ कॉन्व्हर्सेशन विथ यू. मग ते ऑन कॉल कॉन्व्हर्सेशन असेल, ते व्हॉट्सअपवरती असेल किंवा ईमेलवरचं असेल किंवा मेसेंजरवरचं असेल, जे काही असेल, त्या सगळ्यामध्ये तुम्ही किती स्मार्टली आणि किती प्रेमाने आणि किती अगत्याने, किती आतिथ्यशीलपणे तुम्ही हे सगळं संवाद करत आहात, याच्यावरती अर्ध्या अधिक गोष्टी पुन्हा अवलंबून आहेत. Means we are giving very detailed Explanation. explanations or detailed address or logically what is correct. We always communicate with them very minutely. या अँड विच इज व्हॉट वी आर गोइंग टू ब्रिंग टू यू. आपल्या पुढच्या स्लाइड्समध्ये आपण ते बघणारच आहोत. द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज की तुम्ही त्या माणसाला इथपर्यंत घेऊन आलात की हुश्य, आता मार्केटिंगची काही गरज नाही असं जे आपल्याला वाटतं, बट इट इज नॉट सो. What you have claimed in your marketing has to be justified in your performance, in your property's performance, as well as the performance of the host, whoever is managing the guest. He has to justify that this is what we claimed and this is your experience, and only then the wow in the experience. तो जो आपण आपल्या आजच्या या वेबिनारचा मुद्दा आहे की हाऊ डू यू क्रिएट दोज मेमोरेबल एक्सपिरियन्सेस, नेमकं इथून ते चालू होतं. आणि to assure memorable experiences for the guest with best of your offerings. पुढे इन ब्रॅकेट मी सर्व्हिसेस या शब्दाला कट केला आहे. we don't believe that services can please the guest of a homestay or an agrotourism place. It is the offering. तुम्ही काय कनेक्ट होता, तुम्ही त्यांच्यासमोर नेमकं काय म्हणता, तुम्ही त्यांच्याबरोबर काय शेअर करता, तुम्ही किती वाकून, किती अदबीनी त्यांना 4 वेळा थँक्यू म्हणताय, हे नाही. तुम्ही त्यांना किती गरमागरम चहा धावत धावत आणून देताय, दिवसातनं किती वेळा तुम्ही त्यांना काय हवंय का विचारता. दॅट इज सर्व्हिस. दॅट इज नॉट व्हॉट डिसाइड्स वेदर आय वॉन्ट टू कम बॅक हिअर, वेदर आय लाईक द प्रॉपर्टी ऑर नॉट. तर तुम्ही जो नेमका एक्सपिरियन्स मांडणार आहात तो किती लव्हेबल आहे, त्याच्यामध्ये किती वाव फिलिंग आहे, याच्यावरती ते डिपेंड करतं. सो यू नीड टू अर्न रिस्पेक्ट, यू नीड टू अर्न लव्ह, अँड ऑब्व्हियसली दॅट विल क्रिएट द वर्ड ऑफ माउथ. म्हणजे तुमचा गेस्ट बाहेर जाऊन तुम्हाला टेस्टिफाय करणार आहे, ही इज गोइंग
टू बी युअर ब्रँड अँबॅसिडर. आणि नेमका तोच प्रश्न आहे याचा, की कसं बनवायचं यांना ब्रँड अँबॅसिडर आपल्या गेस्टना. सो याच्यावरतीच बोलण्यासाठी आपली पुढची स्लाइड आहे. सो आमचं जे इन्साइट आहे, ही टिप नाही, आम्ही सांगतो आमच्या अनुभवावरनं आम्हाला कळलंय हे, की तुम्ही काय आहात नेमकं ते दाखवा. यू शो व्हॉट यू आर अँड प्लीज डू नॉट शो व्हॉट अदर्स थिंक यू आर. डू नॉट शो देम व्हॉट दे वुड लाईक टू सी. म्हणजे नेमकं काय ते पुढच्या स्लाइड्समध्ये. हे आहेत आमच्या मोबाईल वेबसाईटचे स्क्रीनशॉट्स. सो आवर वेबसाईट डज नॉट ओपन ऑन टू शोइंग हाऊ डज द प्रॉपर्टी लुक लाईक, व्हॉट डू द रूम्स लुक लाईक. Unlike most tourism properties, many tourism properties in different categories, whether they are resorts, they show the external aerial shot of the property, whatever it is. And we also could begin with that, but we believe that being the name itself is farm of happiness, Ananda's a Shet. So we are talking about agro-tourism. So we want guests to come with an expectation of the farm around, and that's the first thing we would like to connect with them. So this is what we tell them. And That's all these pictures are just clicked here only. So that's the true things. राईट राईट. सो हे सगळ्यात महत्वाचं आहे की दीज आर नॉट पिक्चर्स बॉरोड फ्रॉम द इंटरनेट. दे आर द ट्रू पिक्चर्स ऑफ द प्रॉपर्टी. अँड so once we do that, then we also talk about, so these are one by one, these happen. And so that's how you come to this slide where we say that come and know what you eat. So what we are doing is we are creating awareness of the farming processes, where food is grown, how is it grown. And hence we then eventually sum up saying come to the destination of happiness. So this is where the curtain raiser ends. This is the home page, and once you get into the menu, even then we do not start showing the rooms again. We do not show how plush, how premium our bathrooms are, but rather we say who we are, what is the concept of the property, what is this agrotourism whole thing about, what is our vision, what do we want to achieve in life for ourselves, who are the people who work with us, what is our team, what kind of farming we do here. And then we talk about the food and stay, that once you come here, what is it that you will eat here, where will you stay, how does your room look, and that's where you are. Then we come to the activities, and then at the end we talk about the tariff. That is where we're sure that already the deal is going to get closed on the right type of audience. On the social media also, we make sure that we do not brag about how premium our rooms or our linen is and what kind of premium crockery we use and all that. We do not. In fact, we constantly make sure that there is a farm thriving around the property, in and around the property. This is what you will experience here. This is what you will see here. This is what will happen in your 2 or 3 nights stay here. So constantly we show those things. We say that beyond farm, there is nature, there is dew, there is sunrise, and there are clouds, and there are butterflies, and there are vegetables, and there is you and your hands and your sensories to experience all of this. So this is how we connect. Even our YouTube channel, I think Sampada should talk about this. काय सांगशील? मला असं वाटतं आम्ही जे सोशल मीडियावर स्वतःला प्रेझेंट करतो ते प्रेझेंटेशन म्हणजे मिरर असतो किंवा आमचा फेस जो खरा आहे तो आहे. त्याच्यामध्ये आम्ही शेती सध्या काय करते असे ही जी सिरीज करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर, आणि त्याच्यामध्ये खूप कंटेंटफुल असा आमचा एपिसोड बनवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. जो इथे एम्बियंस है, जो भी एम्बियंस यहाँ पे है, जो एक्टिविटीज़ यहाँ पे हो सकती है, जो क्रॉप्स यहाँ पे उगते हैं, उनके बारे में हम कहते हैं, उनका साइकिल हम दिखाते हैं, और यहाँ आके आपको ये एक्सपीरियंस करना है क्योंकि यही हमारी आइडेंटिटी भी है. और ये सब चीज़ें हम जो कंटेंटफुल में इसीलिए कह रही हूँ कि जो हम दिखाना चाहते हैं और दिखाते हैं वो यहाँ आके आप खुद एक्सपीरियंस करोगे. ये यहाँ की टेरिटरी की स्पेशल बात है. तो ये जैसे जैसे सीजन बदलता है हमारे क्रॉप्स की साइकिल्स भी बदलती है, तो उसी तरह से हमारे एपिसोड्स के सब्जेक्ट्स भी ॲग्रो टुरिझम सामने रख के ही बदलते रहते हैं. सो तुम्ही जर
खरं खरं बोलू शकत असाल, दाखवू शकत असाल, तुम्हाला कधी तुम्ही ऍक्टिव्ह असाल, काही काळामध्ये तुम्ही अत्यंत शांत पॅसिव्ह असाल, एखाद्या पुस्तकात घडून गेलेले असाल, तर हे सगळं या प्रॉपर्टीत घडतंय आणि तुम्हालाही हेच एक्सपिरियन्सेस मिळू शकतील. हे साधं सरळ सांगण्याचं स्किल, सॉफ्ट स्किल म्हणजे यातलं मार्केटिंगचं स्किल आहे, फार काही वेगळं नाही. मला माहिती आहे की इथं 23,000 आमचे युट्यूब सबस्क्रायबर्स आहेत, म्हणजे काही फार मोठा आकडा नाही आजच्या तारखेला. तो आम्हाला पुरेसा आहे आणि तो कॉन्स्टंटली ग्रो करतोय. 4 वर्षांपूर्वी आम्ही 4 आणि 5 हजार आकडा पाहिला होता. आज ऑर्गॅनिकली फक्त आणि फक्त आमच्या कंटेंटच्या जोरावरती आम्ही इथे पोहोचलो आहोत. या ऑडियन्सपर्यंत आमची प्रत्येक पोस्ट पोहोचते आणि आम्ही कॉन्स्टंटली नव्याने सातत्याने उद्युक्त करतो आहोत, प्रवोक करतो आहोत, अट्रॅक्ट करतो आहोत आमच्या राईट टार्गेट ऑडियन्सला. ऍक्च्युली स्लो अँड स्टेडी. स्लो अँड स्टेडी इज द की. आता हे सगळं मार्केटिंग अक्षरशः फिशिंग इतकं सोपं आहे. मला माहित नाही तुमच्यापैकी किती जणांनी फिशिंग केलंय. ज्यांनी केलंय ते कदाचित म्हणेल की हा ते काही एवढं सोपं नाहीये. मलाही माहिती आहे ते सोपं नाहीये. ते सोपं नाही याचं कारण, मला जर का फक्त माझ्या हातातल्या फिशिंग रॉड विषयी माहिती असेल तर फिशिंग अजिबात सोपं नाही. आणि फिश म्हणजे आपल्याला हवा असलेला आपल्या शेतात किंवा आपल्या होमस्टेमध्ये किंवा आपल्या छोट्या बुटीक प्रॉपर्टीमध्ये येण्यासाठी इच्छा असलेला, द वन हूज इंटरेस्टेड इन कमिंग इन टू अवर प्रॉपर्टी, दॅट पर्सन इज द फिशियर. दॅट फिशिंग आय एम टॉकिंग अबाउट. सो व्हॉट हॅपन टू अस इज वेन वी नीडेड टू गो फिशिंग, वी हॅड टू लर्न मोर अबाउट द फिश दॅन द रॉड दॅट वी हॅव. आमची प्रॉपर्टी तर आम्हाला माहिती आहे, पण हाऊ मच डिड वी नो द पर्सन हू शुड कम टू अवर, सी लिसन टू मी, हू शुड कम टू अस. मला कोणी यायला हवंय आणि कोण आलं पाहिजे, कारण द राईट ऑडियन्स वेन ही कम्स, ही ऑर शी कम्स, देन ओनली देर इज अ चान्स ऑफ देम बिकमिंग द ब्रँड अँबॅसिडर्स. Because this is a homestay. Yeah. That's why Yeah. this is a. So the right type of travelers will choose your property only when you will learn to choose the right guest, is what we would like to say. Now let's quickly understand this. Again, another snapshot that we borrowed from Google here. हे आपल्या इंडियन ट्रॅव्हल्सचा स्पेंडिंग वरनं केलेल्या सेगमेंटचा स्नॅपशॉट्स आहे. सो देर फ्रिक्वेंट फ्लायर्स, देर बजेट बिझनेस ओरिएंटेड ट्रॅव्हलर्स, आणि हे बजेट बिझनेस ट्रॅव्हलर्स आहेत, बजेट ग्रुप ट्रॅव्हलर्स आहेत, एक्सपिरियन्स ओरिएंटेड ट्रॅव्हलर्स आहेत, आणि ओकेजन ट्रॅव्हलर्स व्हिजिटिंग रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स ऑर ट्रॅव्हलिंग फॉर कॅज्युअल पर्पजेस. 17 बिलियन, 20 बिलियन डॉलर्समध्ये, बरं का, दिस इज इन डॉलर्स. 22 बिलियन्स, 29 बिलियन और 6 बिलियन्स, खूप मोठी आकडेवारी आहे. सो तुमच्या समोर केवढा प्रचंड समुद्र आहे ऑडियन्सचा. यातनं नेमका माझा मासा कोणता आहे मला जर कळायचं असेल तर आपण याचं थोडंसं एक्सप्लेनेशन पण समजून घ्यायला पाहिजे, की माझ्याकडे वेगवेगळ्या कारणांनी ट्रॅव्हल करणाऱ्या माणसांपैकी, म्हणजे मी जर पुण्यामध्ये होमस्टे घेऊन आहे तर माझ्याकडे पुण्यात येणारा प्रत्येक माणूस यायला पाहिजे का? आमचं मत आहे नाही, कारण आपण एक लॉजिंग किंवा हॉटेल नाही आहोत. आपण जर होमस्टे असू तर मी पुण्याचा अनुभव देणार आहे का? मी पुण्यातला काही खास आहे का? मी फक्त एक बेसिक इन्व्हेस्टरची एअरबीएनबी प्रॉपर्टी असेल, तशा लोकांसाठी देण्यासाठी आमच्याकडे काहीच इन्साईट शेअरिंग नाही. तुमच्यापैकी कोणी असेल तर यू विल बी सॅडली डिसअपॉइंटेड अँड वी अपोलोजाइज फॉर दॅट, बट देर इज नथिंग दॅट वी कॅन रिअली डू फॉर यू. यू विल नीड सम डिफरंट advices. The most important part is the guy, the person, the fish that needs to come get attracted to you is the experience oriented traveler. जी सेगमेंट खूप मोठी आहे, the second largest segment amongst the Indian travelers, that is $22 billion शी आहे ही. So that's more important. This is our guy. This is our person. So once you have identified this person, let's identify how do you deal with them. फॉर विच इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस ॲज प्रॉपर्टी ओनर्स की नेमकं होमस्टे म्हणजे खरंच काय बरं. हे आहेत पुन्हा काही जगभरातल्या होमस्टेचे स्नॅपशॉट्स. जपानमधले आहेत, ग्रीसमधला आहे, युरोपातला आहे, मला वाटतं स्पॅनिश आहे किंवा साऊथ अमेरिकन आहे. कुठेही जगात गेला तरी होमस्टेची व्याख्या खरं तर ही आहे की होमस्टे इज अ फॉर्म ऑफ प्रायव्हेट हाऊस लोकेटेड इन द रुरल और इवन अर्बन एरिया, मॅनेज्ड बाय द ओनर, or where the house owner or his family is residing in the property with some rooms which are allotted for the tourists. आपल्या पर्यटन मंत्रालयापैकी आज जे कोण जॉईन झाले त्यांनी कृपा करून या मुद्द्याची नोंद घ्या. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये हा मुद्दा खूप स्क्यूड आहे. कित्येक लॉजेस, कित्येक हॉटेल्स होमस्टे हा शब्द वापरतात, त्यांनाच नेमकं माहीत नसल्यामुळे. म्हणजे याच्यातनं कोणी मुद्दामून करतंय किंवा तो गुन्हा आहे असं आम्हाला म्हणायचं नाही, पण
त्याच्यामुळे खऱ्या होमस्टेची व्याख्या माणसांपर्यंत, आपल्या ट्रॅव्हलर्सपर्यंत पोहोचत नाही आणि टुरिझम इंडस्ट्रीचं त्याच्यामुळे ओव्हरऑल नुकसान होत आहे कन्फ्युजनमुळे. त्यामुळे ह्या संदर्भातही काही पॉलिसी असायला हवी, ती इम्प्लिमेंट व्हायला हवी, असं आम्ही या आजच्या फोरमवरती सुचवू पाहतो आहोत. पण फक्त एक अकोमोडेशन प्रोव्हिजन नाही. सो होमस्टेज ऑफर अन ऑथेंटिक एक्सपिरियन्स ऑफ द लोकल ट्रॅडिशन्स अँड द लाईफस्टाईल ऑफ द ओनर. म्हणजे मी जपानमध्ये गेलो असेल तर मी होमस्टेमध्ये राहण्याचा पर्पज असे आहे की मला जपान कळावं, तिथली माणसं काय बोलतात, काय वागतात, कसे एकमेकांशी व्यवहार करतात, आयुष्यात काय करतात, काय खातात पितात, हे सगळं मला जवळून बघायला मिळावं, जे एक हॉटेल करणार नाही. कारण हॉटेल कदाचित कमर्शियली सगळ्या कॉस्मोपॉलिटन वर्ल्डला केटर करण्याच्या नादामध्ये जे मल्टीनॅशनल क्युझिन प्रेझेंट करतात त्याच्यामध्ये कदाचित मूळ कल्चर हरवून जातं. म्हणून हे मी म्हणतोय की होमस्टेजमध्ये हे चान्सेस स्ट्रॉंग आहेत की तुम्हाला तो ऑथेंटिक एक्सपिरियन्स मिळेल. व्हाईल दे डू ऑल दिस, सो होमस्टे सपोज टू डू प्रोव्हाइड द लोकल ट्रॅडिशन्स अँड लाईफस्टाईल व्हाईल ऑफरिंग हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस लाईक अकोमोडेशन अँड मील्स. सो सर्व्हिसेस म्हणतो. सर्व्हिस तर फक्त एवढीच आहे, अकोमोडेशन, मील्स आणि टॉयलेटरीज, त्याच्या पलीकडे सर्व्हिस नाहीये. मूळ जे आहे या दोन्हीचं ते एक्सपिरियन्स आहे. दोन्हीचं मी का म्हणतोय तर मी फक्त होमस्टेच बोलत नाहीये, तर आम्ही अॅग्रो टुरिझमवाल्यांशी पण बोलू पाहतो, कारण आम्ही अॅग्रो टुरिझम प्रॉपर्टी ओनर आहोत. म्हणून अॅग्रो टुरिझम प्रॉपर्टीची डेफिनेशन पण नेमकी अशीच काहीशी आहे की अॅग्रो टुरिझम इज ऑल्सो द फॉर्म ऑफ टुरिझम वेअर व्हिजिटर्स आर ड्रॉन टू फार्म्स, जी खरी खरी फार्म्स आहे जिथे शेती होते अशी, अँड ॲग्रिकल्चरल सेटिंग्स, म्हणजे सेट नाही ॲग्रिकल्चरचा, फॉर रिक्रिएशनल, एज्युकेशनल अँड एंटरटेनमेंट पर्पज नंतर येतो. आधी मध्ये एज्युकेशन येतं. व्हाईल ऑल्सो प्रोव्हाइडिंग द फार्मर्स विथ अन ऑल्टरनेटिव्ह ऑफ इन्कम सोर्स. म्हणजे हे सगळं झालं तर शेतकऱ्याला अर्निंग आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी असं म्हणून चालेल का की चला मी अॅग्रो टुरिझम करतो, तर नाही. याला कारण त्याला आतिथ्यशीलता आणि त्याला काही इतर गोष्टींची गरज असेल. तर ह्या व्यवसायाच्या मूलभूत गरजा काय आहेत ते आपण समजून घेऊयात. द प्रायमरी नीड्स ऑफ दिस, there has to be a very active farm. There has to be not just greenery. You cannot be showing the wild flora fauna around you, but there have to be farmed, or if unfarmed or uncultivated crops or uncultivated plants and flora fauna is there, then there must be a relation between the farm and that has to be a logical one. Obviously, the setting has to be, the location has to be scenic. It should be away, quite away from a city. दॅट जिओग्राफिकल डिफरन्स, दॅट डिस्टन्स, भौगोलिक जे अंतर आहे ते असायला हवं. कारण तरच यातला जो आधीचा मुद्दा आहे की मला ते जे रिक्रिएशन हवंय, मला तो जो चेंज हवाय, मला जे डिटॉक्स व्हायचंय, मला तो बदल हवाय, तो घडणार नाही. मग तिथे प्राणी असतील, जे काय असतील ते फार्म कुठल्या प्रदेशात आहे, कुठल्या राज्यात आहे, त्या फार्मरचं काय फार्मिंग आहे याच्यावरती ते अवलंबून आहे. सो गाई, बैल, बकऱ्या, कोंबड्या हे आम्ही अगदी सहज म्हटलंय, सगळ्यांनी तेच करायला पाहिजे, हे सगळं असलंच पाहिजे असंही काही नाही. द स्किल्ड टीम, कुशल मनुष्यबळ हे अत्यंत महत्वाचं आहे. साधीशी सॉरी म्हणजे आमच्या इथे जे मंडळी आम्हाला सहकार्य करण्यासाठी इथे आहेत, जवळजवळ 18-20 जण जी काय आहेत, त्यांचं कौशल्य हे म्हणजे त्यांनी स्वतः कष्ट करण्याची तयारी जी शेतासाठी आवश्यक आहे आणि त्या संपूर्ण मनुष्यबळाला मॅनेज करण्याचं मास्टर वर्क जे आहे ते आपल्याला करता आलं पाहिजे. आणि तर काय म्हणतात त्याला, मास्टर आणि ॲक्च्युली लेबर याचा जो कॉम्बो इफेक्ट आहे तो आपल्याला शेतामध्ये मिळतो आणि तो आपल्याला आलेल्या पर्यटकाबरोबर शेअर करता येतो. आमची जी राहण्याची व्यवस्था आहे ती स्वच्छ आहे, नीटनेटकी आहे, अगदी जेवढं हवं तेवढंच तिथे सामान आहे. ज्या सराउंडिंगमध्ये आम्ही राहतो तिथे ती स्वच्छता आणि तो नीटनेटकेपणा कसा त्याच गावाचा भाग आहे. यासाठी आता आम्ही तुमच्याशी बोलताना जिथे बसलोय ते ह्याच प्रॉपर्टीचं, त्याच घराची ही लिव्हिंग रूम आहे शहरी भाषेमध्ये. इथे आम्ही कोकणात त्याला ओटी म्हणतो. मागे एक पुस्तकांची लायब्ररी आहे, मागे भिंतीवरती आम्ही शेतकरी असल्यामुळे नांगर दिसतोय तुम्हाला. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना, याचा आधी सगळ्यात आम्हाला प्राऊड आहे, अभिमान आहे. आणि म्हणून त्या अभिमानाने आम्ही इथे लोकांना शेअर करण्यासाठी ठेवले आहेत. सो हा अत्यंत महत्त्वाचा, स्वतःला त्याच्याबद्दल रिस्पेक्ट असणं ही गरजेची गोष्ट वाटते मला. होमस्टेमध्ये स्वयंपाक घर जे आहे आमचं ते
ओपन आहे. आज कुठलाही पर्यटक त्या स्वयंपाकघरात जाऊ शकतो, एखाद्या रेसिपीबद्दल तिथल्या व्यक्तीशी बोलू शकतो, तिथली स्वच्छता तो बघू शकतो आणि त्याला एक ॲश्युरन्स येतो की येस, इथे बनवलेलं अन्न हे मी खातो. आणि त्याला इतके प्रश्न पडतात की जेवढे म्हणून वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स आहेत, टूल्स आहेत, मशिनरी आहे, याहीपेक्षा एखाद्या गावात कशा पद्धतीने स्वयंपाक केला जातो याची क्युरिओसिटी इथे येणाऱ्या माणसाला असते. आणि आतिथ्यशीलता असं, हा खरं तर संस्कृत आणि मराठी असा शब्द आहे की अतिथी देवो भव असं म्हटलं जातं, की आलेल्या पाहुण्याला देवसमान समजलं जातं. म्हणजे काय, तर त्याला आपण अत्यंत प्रसन्न भावनेने आपल्या घरी जे काही आहे ते खायला घालू शकतो किंवा आपल्या घरी उपलब्ध असलेल्या गोष्टी त्याला दाखवू शकतो. ही आतिथ्यशीलता आहे. हा या कृषी आणि म्हणजे ॲग्रो टुरिझम आणि होमस्टेचा सोल आहे असं आम्हाला वाटतं. या सगळ्याच्या बरोबरीनं म्हणजे हे सगळं असलंच पाहिजे. आतिथ्यशीलता ते मूळ आहे. म्हणजे कोणीतरी एक प्रश्न म्हणजे इवन दो दिस इज नॉट अबाउट आन्सरिंग द क्वेश्चन आन्सर सेशन, बट देर इज समबडी हु इज आस्क्ड दॅट व्हॉट इज इट दॅट यू नीड टू स्टार्ट अ होमस्टे ऑर अन ॲग्रो टुरिझम बिझनेस. हे त्याचं उत्तर आहे. त्या सेशनमध्ये नंतर येईल ते येईलच की द प्रायमरी नीड ऑफ दिस हॉस्पिटॅलिटी बिझनेस इज दॅट यू हॅव टू बी आतिथ्यशील, यू हॅव टू बी हॉस्पिटेबल, you should like to host people, you should like to look after them, you should like to share experiences with them. As an agro-tourism property, this is where we come to the creating the memorable experiences. It is not only fun, it is not about फक्त रंजन मनोरंजन नाही, तर it is about education and entertainment. That is the purpose. Edutainment हे त्याचा ड्राईव्ह, हा त्याचा गोल असला पाहिजे, विच इज द राईट बॅलन्स ऑफ एज्युकेशन अँड एंटरटेनमेंट. सो म्हणजे फक्त लेक्चर्स घ्यायला लोकांनी यायचंय का, तर नाही. त्यांना रिज्युविनेशन हवं आहे, त्यांना रिलॅक्सेशन हवं आहे, त्यांना काहीतरी नवीन पाहायचंय, त्यांना सुखावून जायचंय. पण ॲट द सेम टाइम दे शुड गो बॅक होम with a new memory that they had never considered even. They have to go with a new thought, and that's where education, prabodhan, comes in. So agro-tourism connects agriculture with tourism, offering visitors immersive experiences in agriculture and then rural cultural experience. फक्त रुरल कल्चरल एक्सपिरियन्स म्हणजे ॲग्रिकल्चर नाही, कारण आज देशामध्ये असे असंख्य मोठे ॲग्रिकल्चरल प्रोजेक्ट्स आहेत की ज्यांना ॲग्रो टुरिझम करण्याचा अधिकार आहे टेक्निकली, लिगली, पण त्यांच्या ॲग्रिकल्चरशी रुरल ॲग्रिकल्चरचा संबंध नाही. जरी ती शेतगावामध्ये असली तरी अत्यंत मॉडर्न असे त्यांचे ॲग्रिकल्चर व्यवसाय आहेत. इट अलाउज टुरिस्ट टू एंगेज इन व्हेरियस ॲक्टिव्हिटीज लाईक फार्म व्हिजिट्स, एज्युकेशनल प्रोग्राम्स, हँड ऑन एक्सपिरियन्स ऑफ फार्मिंग अँड द टोटल फार्म स्टे एक्सपिरियन्स. हे सगळं ॲग्रो टुरिझममध्ये पाहिजे. या सगळ्याला जोडून एक अत्यंत महत्वाचे इन्साइट आम्हाला शेअर करायला तुमच्याशी आवडेल, आणि ते आहे की डू नॉट बी जस्ट अन अकोमोडेशन ॲट अ डेस्टिनेशन. एखाद्या प्रसिद्ध स्थळाच्या ठिकाणी तुम्ही फक्त एखाद्या लॉजिंग सारखं एक अकोमोडेशन असू नये, तर तुम्ही स्वतः एक डेस्टिनेशन असलं पाहिजे. हे जास्त करून ॲग्रो टुरिझम प्रॉपर्टीजना लागू होतं बरं का मंडळी. हे एकदा झालं ना, हे पाळता आलं की फार कठीण नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्ही फक्त बेसिक एंटरटेनमेंट प्रोव्हाइड नाही करायची आहे. त्याच्यासाठी तुमच्याकडे ट्रॅव्हलर येत नाही, त्याच्यासाठी तुमच्याकडे पाहुणे येत नाहीत. तुम्ही त्यांना एक्सपिरियन्स दिला पाहिजे. तुम्ही त्यांना खोटं खोटं काही दाखवायचं नाहीये. उगाच खोटी प्राण्यांचे पुतळे, बैलगाडीची चाकं, शेतकऱ्याचा पुतळा हे नाही दाखवायचं. तुम्ही त्यांना खरी शेती दाखवायची. त्यांना खरी गाय बघू द्यात, त्यांना खऱ्या कोंबड्या बघू द्यात, त्यांना खऱ्या बकऱ्यांना खायला घालू द्यात. जे काही त्या शेतात होत असेल, मासे असतील, तो शेतकरी ज्या ज्या गोष्टींमध्ये इंडल्ज करत असेल त्याच्या कामासाठी, ते सगळं तुम्हाला अनुभवता देता आलं पाहिजे. म्हणून ते सगळं रिअल असावं, त्या सगळ्याचा सेट नसावा. अर्बन कम्फर्ट, ज्यांच्या प्रॉपर्टीजमध्ये अर्बन कम्फर्ट्स आहेत, की ज्यांनी विलासारखे किंवा बंगलोज सारखे किंवा मोठ्या रिसॉर्ट सारखे प्रॉपर्टीज डेव्हलप केल्या असतील, त्यांनी या क्षणी आम्हाला स्पेअर करा. आम्ही तुमच्या विरोधात नाही बोलत आहोत. फक्त आम्हाला एवढंच आठवण करून द्यायची आहे की तुमच्याकडे येणारा ऑडियन्स शहरातला आहे. तो अत्यंत उच्चभ्रू घरांमधला मोस्टली असतो. अत्यंत साध्यातल्या साध्या घरांमध्ये सुद्धा लाखो रुपयांचं इंटिरियर असतं, बेस्ट ऑफ द बेस्ट अपॉल्स्ट्री असते. त्याचं नाविन्य नाही. मोठ्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये तर ती असतेच असते. त्यांच्याशी कॉम्पिटिशन करणं हे एका छोट्या होमस्टे किंवा ॲग्रो टुरिझमवाल्याशी शक्य नाही. असं असताना असा सेटअप करण्याच्या ऐवजी केवळ ह्या भावनेने की अरे शहरातले लोक येतात, त्यांना हे लागेल, त्यांना ते नकोय, त्यांना दे नीड नेचर्स वॉर्मथ,
त्यांना गाव बघायचंय, त्यांना निसर्ग बघायचा आहे. खिडकी उघडल्यानंतर समोर झाडाला लटकलेली फळं दिसू द्यात, फुलं दिसू द्यात, झाडांवर येणारे पक्षी दिसू द्यात, बाहेर बहरलेलं शेत बघू द्यात. ते घर मातीचं असेल तरी चालेल, चिऱ्याचं असलं तरी चालेल, दगडविटांचं असलं तरी चालेल, बांबूचं असलं तरी चालेल, जे साधं सोपं सहज पुरवता येईल ते द्या. तो तिथं आल्यानंतर त्याच्याशी कसं वागायचं, त्याच्याशी हे एक्सपिरियन्स शेअरिंग मगापासून आम्ही म्हणतोय, पण ते नेमकं कसं करायचं, त्याला ते ईमेलमधनं कसं लिहायचं, याच्यासाठी जे लागतं, ती जी आतिथ्यशीलता हवी आणि त्याच्या जोडीला काही गुण हवेत, ते आम्ही शोधले की काय बरं आपल्याकडे काय, आपण काय नाही आहे माझ्याकडे त्याच्याबद्दल नको बोलूयात. आपल्याकडे काय आहे ते ते स्ट्रॉंग करूयात, ते वाढवूयात आणि त्याचा व्यवस्थित वापर करूयात. दॅट मीन्स वी नीड इट टू आयडेंटिफाय अँड ग्रो अँड देन इफेक्टिव्हली यूज सच सॉफ्ट स्किल्स. नाउ लेट्स सी व्हॉट आर दोज. हं. शेती आणि विविध पिकं आपण घेत असतो. अ, हे शेतकरी म्हणून आणि पर्यटक म्हणून काय तर कृषी पर्यटन म्हणजे पर्यटनासाठी उत्सुक असा तो असला पाहिजे. म्हणजे दोन्हीच्या क्युरिओसिटीज आणि काम असं एका पेजवर आलेले असतात. दुसरा मुद्दा आहे स्वतःच्या कामाबद्दल, जसं मगाशी म्हणे की आम्हालाच आदर आहे या सगळ्या वस्तूंचा, तसंच आम्हाला आदर आहे आमच्या शेतीचा आणि आमच्या या साध्या राहणीचा सुद्धा. आणि तेच पर्यटक सुद्धा त्याच वेळेला निसर्गप्रेमी असला की त्याला सुद्धा तेच पाहिजे असतं. तिसरा मुद्दा आहे आपला की आपण नॉलेजेबल पाहिजे आपल्या अवतीभोवतीच्या ॲम्बियन्सबद्दल, शेताबद्दल, क्रॉपबद्दल आणि इथल्या कल्चरबद्दल. आणि आलेल्या पर्यटकाला हे नवीन नवीन जाणून घेण्याची आवड पाहिजे. अ, मी फक्त मध्ये एक मुद्दा कनेक्ट करू इच्छितो. स्वतःच्या कामाबद्दल आदर आणि निसर्गप्रेमी यांची कशी काय बरं सांगड घातली असं कदाचित वाटू शकतं हं, पटकन. तर ते साधं सरळ आहे. निसर्गप्रेमी टुरिस्ट येतो आहे गावामध्ये, तो तुमच्या होमस्टेमध्ये किंवा ॲग्रो टुरिझममध्ये येऊ पाहतो आहे. तुमचं काम जर का शेतीचं असेल किंवा निसर्गाशी रिलेटेड काहीही असेल, तर तुम्हाला तुमच्या त्या होय आम्ही गावात राहतो, यायचं रुरल सेटअप असं न म्हणता हो हो मी गावात राहतो हे सांगण्याचं ॲटिट्यूड तुमच्याकडे असलं पाहिजे. म्हणजे तुमच्या कामाबद्दल आदर असला पाहिजे. तर तो म्हणाल अरे फॅन्टास्टिक, यू गाईज हॅव सच अ सेटअप, यू आर देर इज नो कनेक्शन ॲट ऑल. वाव. हे हे म्हणायचं आहे आम्हाला. हा जो हं. कनेक्ट आहे याच्यामधला, जो सांधा आहे तुमच्या सॉफ्ट स्किल्स मधला आणि त्याचं मार्केटिंग कसं होऊ शकतं त्याच्यामधला, तर तो हा आहे. नंतर ॲज अ ओनर म्हणून किंवा होस्ट म्हणून असं वाटतं की आपलं कम्युनिकेशन हे सर्व भाषांमधलं पाहिजे आणि ते इतकं प्रॉम्प्ट पाहिजे. अ, आपण जे रिसीव करतो एखाद्या पाहुण्याला, गेस्टला, सो त्याच्यात इतकी वॉर्मथ पाहिजे. शिवाय जेव्हा आपल्याकडे टुरिस्ट येतोय तेव्हा त्याचा आदरातिथ्य करताना एक रिस्पॉन्सिबिलिटी आपली काय आहे ही आपल्याला समजायला पाहिजे. ग्रामीण भागातल्या सगळ्या गोष्टींची स्वतःला माहिती पाहिजे आणि ती त्याला करून देता आली पाहिजे. आणि चतुरस्त्र म्हणजे आपण जॅक ऑफ ऑल असू तर याच्यात जास्त आपल्याला उपयोग होतो. कारण येणारा पर्यटक हा वेगवेगळ्या करिअरमधनं आलेला असतो, वेगवेगळ्या प्रांतातनं आलेला असतो. आपण संभाषणात सुद्धा त्याला सुद्धा कळेल किंवा झेपेल अशा विषयाबद्दल संभाषण करू शकतो. आणि पर्यटकामध्ये त्याला आराम हवा असतो. आज धकाधकीचा लाईफ आहे, त्याच्यात त्याला आराम हवा आहे, शांतता हवी आहे. त्याला ही रिस्पॉन्सिबिलिटीने ही शांतता हे करायची आहे, तो त्याच्यासाठी येतो आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. शहरी आणि म्हणजे हा जो फरक आहे शहरातला, हा शहरी एखादा माणूस आणि अनुभवोत्सुक असलेला माणूस याच्या सर्व या गरजा आहेत. खरं तर इनटँजिबल गोष्टी आहेत या इथे काय सॅटिस्फाईड आपण करता आलं पाहिजे. वा वा. सो सॉफ्ट स्किल्सचा जो मुद्दा आहे, आम्हाला खात्री आहे की तुम्हाला त्याची उत्तर मिळाली असतील. आता हे सगळं कसं करायचं ह्याचं उत्तर तर ऑब्व्हियसली आजच्या एका तासाच्या भाषणामध्ये किंवा आपल्या आजच्या एकत्र या मीटिंगमध्ये देता येत नाही. पण जेव्हा तुमच्याकडे ही स्किल्स असतात तेव्हा अशी स्किल्स म्हणून असल्यामुळे आम्ही शेतकरी आणि ही सगळी स्किल्स आहेत अशा वेळेस आम्ही आमच्याकडे येणाऱ्या ट्रॅव्हलरला काय देऊ शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे फिजिकली दी ॲसेट्स ऑर द व्हॅल्यूज ऑर द स्किल्स. जशी स्किल्स आहेत तशी ॲसेट्स आहेत. तो देअर इज अ रुरल सेटअप. तो इथल्याच चिऱ्यातनं, इथल्याच मटेरियलमधनं बांधलेलं, इथल्याच लोकांनी बांधलेलं घर आहे. ते साधं आहे, ते वेल एरिएटेड आहे, त्याच्यामध्ये लाईट आहे, ते अंधारं नाही, ते अत्यंत स्वच्छ आहे, खूप छान आर्टिस्टिकली, खूप हेवी नाही, खूप एक्सपेन्सिव्ह डेकॉर जरी नसला तरी साध्या सुध्या गोष्टींमधनं हाऊ कॅन इट बी प्लेझंट. नेटका आणि स्वच्छ हायजीन जिथं लागतं ते आहे टॉयलेट.
ते जर का तुमच्या प्रॉपर्टीला असोसिएटेड असेल तर शहरी माणसाला कंप्लेंट करायला खरंच काही जागा उरत नाही. त्याच्यानंतर कॉन्स्टंटली त्याला शेताला आणि बाहेरच्या नेचरला ऍक्सेस राहील असे असंख्य पॉइंट्स क्रिएट केले की काम होऊन जातं. ती ऍक्टिव्हिटीज वेअर यू नीड टू टेक युअर गेस्ट थ्रू, ज्याच्यामध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या बरोबर त्यांना एंगेज करायचं आहे, त्यांना गुंतवायचं आहे, त्यांचं रंजन आणि त्यांचं प्रबोधन करायचं आहे, त्या ऍक्टिव्हिटीज पुन्हा एकदा स्टेज नसाव्यात. खूप काहीतरी त्याच्यासाठी मोठी इक्विपमेंट आणायला लागतात, काहीतरी खूप काही करायला लागतंय असं नसून आपल्या कामाशी निगडीत पाहिजे. म्हणजे चतुरस्र जो संपादनी शब्द वापरला ना मगाशी, तो ज्ञानी पाहिजे. तो थोडासा जॅक ऑफ ऑल पद्धतीचा पाहिजे. म्हणजे फक्त त्याला त्याची शेती कळते का, मला फक्त आंब्याबद्दल कळतं, मला फक्त भाताबद्दलच कळतं असं नसून माझ्या भाताच्या बांधावरती कुठले कुठले पक्षी येतात, या काळात आमच्याकडे झाडांवरती अशा पद्धतीची बुरशी वाढते की ती फार अट्रॅक्टिव्ह दिसते, रानामध्ये आमच्या जवळच्या ही फुलं येतात, अशी भाजी वाढते, भौगोलिकरित्या आमचं स्ट्रक्चर असं आहे, जैवशास्त्र केमिस्ट्री काय आहे माझ्या शेताची, ह्या असंख्य विषयांवरती बोलून त्याला आपल्या ट्रॅव्हलरला एंगेज करता आलं पाहिजे. तरच हा मेमोरेबल एक्सपिरियन्स क्रिएट होऊ शकतो. नुसती झाडांना नावं लावून की हे या झाडाचं नाव ही या पद्धतीचं आणि त्याची आयुर्वेदाची माहिती असं न करता, यू शुड बी हँड होल्डिंग, यू शुड बी ॲज अ प्रॉपर्टी ओनर टेकिंग अ ग्रुप ऑफ पीपल थ्रू दॅट, यू शुड बी टॉकिंग इम्प्रॉम्प्टो, पटकन एखादा विनोद सुचणं, हे सगळं करता आलं पाहिजे. आणि म्हणून आपलं काम करण्याची पद्धत आणि आपली लाईफस्टाईल या सगळ्याशी अटॅच्ड असायला हवी. म्हणजे मग ऑब्व्हियसली असंख्य गोष्टी आहेत. गावात नदी असेल, जवळ समुद्र असेल, खाडी असेल, त्याच्यामध्ये बोटिंग होईल, मासेमारीला नेता येईल, शेतामध्ये बर्ड वॉचिंग करता येईल, जवळच्या परिसरामध्ये जो काही गावाचा परिसर आहे त्या सगळ्याला शहरी माणूस ट्रेकिंग म्हणू शकतो आणि आवडीनं त्याच्यामध्ये गुंतून पडू शकतो, त्याचा आनंद घेऊ शकतो. मग ती बैलगाडी असो, ट्रॅक्टरची राईड असो, तुमच्या घरी जातं असो, तुमच्या घरी घरी इलेक्ट्रिकल चालवणारी घरघंटी असो, या सगळ्यामध्ये एंगेजिंग पद्धतीने इन्व्हॉल्व्ह करून घेणं आपापल्या पाहुण्यांना अत्यंत आवश्यक आहे. त्यातनं मनोरंजन होईल. ती सगळी माहिती देताना की तुमची रोजची फोडणीची हळद आम्ही पिकवतो आहोत, ती कशी असते, भात, वांग्याचं रोप असं असतं, त्याला वांगी अशा पद्धतीने येतात, रोप असं लावायचं असतं, शेंगदाणे असे लागतात पासनं, याच्यावरती असलेली ही अळी कुठल्या फुलपाखराची आहेत, अशा किती गोष्टी आहेत ज्या सगळ्यांमधनं आम्ही असंख्य गेली अनेक वर्ष हे हजारो पर्यटकांना हा अनुभव देत आलो आहोत. म्हणूनच पर्यटकांना पुन्हा पुन्हा फार्म ऑफ हॅपीनेसमध्ये यायला आवडतं. यानंतर आम्ही वळतो आहोत ते इन्साईट नंबर 5, एक फारच महत्वाचं. पुन्हा एकदा तुम्ही म्हणाल काय प्रत्येक गोष्टीला फार फार महत्व आहे, कारण खरं सांगायचं गेलं तर 25-40 नाही 50 इन्साइट्स असतील, त्यातली मोजकी 7-8 आम्ही आज मांडतो आहोत. म्हणजेच ही सगळी महत्वाची आहेत. हे चित्र आमच्या शेतातलं नाही, आम्ही कुठलं क्लिक केलेलं नाही, हे इंटरनेटवरनं घेतलेलं एका भाजीच्या दुकानाचं हे चित्र आहे. तिने काहीतरी एक भाजी उचलली आहे आणि आता ऑब्व्हियस पुढचं तिच्या तोंडून प्रश्न येणार आहे, भैया कैसा दिया आहे, व्हॉट आर द चार्जेस, व्हॉट्स द प्राइस ऑफ दिस. बरोबर आहे ना, असंच घडतं ना. म्हणजे पहिला प्रश्न काय, कन्झ्युमर आणि सेलर मधला, व्हॉट इज द प्राइस, इज दॅट द फर्स्ट ऍक्टिव्हिटी हॅपनिंग. आय वुड से असं जर असेल तर वी नेव्हर आन्सर दिस क्वेश्चन इफ द फर्स्ट क्वेश्चन इज प्राइस प्लीज. कारण या केसमध्ये सुद्धा लक्षात घ्या, त्या बाईचं पहिला सेट ऑफ कम्युनिकेशन इज नॉट विथ द सेलर अबाउट व्हॉट इज द प्राइस, बट शी हॅज सीन द व्हेजिटेबल्स, अ सर्टन फ्रेशनेस ऑफ द कलर ऑर द टाइप ऑफ व्हरायटी दॅट शी वॉज लुकिंग फॉर, ते तिला आधी दिसलंय, तिने ते उचलून पाहिले, ते बघितलं, वा छान आहे, आणि मग तिने विचारलंय दादा कसं दिलंय, भैया कैसे दिया आहे, ताई कसं दिलं. सो प्राइस ऑलवेज कम्स लेटर आफ्टर द कन्झ्युमर इज अट्रॅक्टेड टुवर्ड्स द प्रोडक्ट. म्हणून मग अशी म्हटलं की मार्केटिंग सिम्पल आहे, फक्त एवढी काही लॉजिक समजून घ्यायला लागतात. सो नेव्हर एव्हर गिव्ह द प्राइस बिफोर दे अंडरस्टँड द व्हॅल्यू ऑफ युअर प्रॉपर्टी. सो व्हॉट वी डू इज वी हेल्प देम सी द व्हॅल्यू अँड नॉट द प्राइस. प्राइस सांगायचीच आहे, त्याशिवाय डील क्लोज कसं होईल, पण कधी, हे फार महत्वाचं आहे. सो वेन समबडी contacts us in either form, maybe they have seen something on the Google reviews or Google page वरती दिसलंय, कुठेतरी ऑर्गॅनिक सर्च मध्ये, युट्यूब वरती काहीतरी दिसलंय. सो वेन एव्हर एन एन्क्वायरी कम्स आर वे, वेन दे आस्क यू व्हॉट इज युअर टॅरिफ, व्हॉट इज द पॅकेज, वी से डू यू नो इनफ अबाउट द प्रॉपर्टी. आणि आमचा जो पहिला त्यांना मेसेज जातो तो आमच्या प्रॉपर्टीचा एक संक्षिप्त फॉर्ममध्ये माहिती देणारा असतो. तो इंग्लिशमध्ये पण असतो, तो मराठीमध्ये पण असतो. म्हणजेच आम्ही दोन्ही कम्फर्टेबल असलेल्या लोकांना, जे अमराठी आहेत त्यांच्यासाठी इंग्लिश इनफ असतं. गरज पडल्यास आम्हाला व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये थर्ड लँग्वेज म्हणून हिंदी सुद्धा वापरता येते, म्हणजे सॉफ्ट स्किल वापरता येते. सेकंड मेसेज हा आमच्या प्रॉपर्टीच्या बद्दल आहे, म्हणजे प्रत्यक्ष घर कसं आहे, की कॉन्सेप्च्युअली टुरिझम अशा पद्धतीचं आहे आमच्याकडे, शेत अशा पद्धतीचं आहे आमच्याकडे, ह्या ऍक्टिव्हिटीज घडतात, आम्ही इथे आहोत. पण ती जी रूम आहे, ते जे घर आहे ते कसं आहे हे सांगणारा एक मेसेज जातो. आणि तिसरा जो मेसेज जातो
तो त्याच्यानंतर टॅरिसला जातो किंवा त्याला एक फॉर्म भरायला सांगतो की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय की पर्पज ऑफ व्हिजिट काय. म्हणजे माझ्या टार्गेट ऑडियन्स जाणून घेण्याचा हा शेवटचा हातोडा आहे. एम आय इन अ कंडिशन टू प्रोव्हाइड व्हॉट इज द गेस्ट लुकिंग फॉर, व्हॉट इज द ट्रॅव्हलर लुकिंग फॉर, हे जर का मला कळलंच नाही तर तिथं सगळ्यात क्रॉस कनेक्शन होणार आणि कधीही मेमोरेबल एक्सपिरियन्स अशातनं उत्पन्न होण्याचे चान्सेस 50-50. देर इज अ हाय रिस्क ऑफ 50% रिस्क ऑफ नॉट बिंग एबल टू प्लीज यू, नॉट बिंग एबल युअर प्रॉपर्टी नॉट बिंग एबल टू सॅटिस्फाय द कस्टमर्स नीड. म्हणून त्याला काय यायचंय हे जाणून घेणारा एक फॉर्म आम्ही त्यांच्याकडनं भरून घेतो आणि त्याच्यानंतर जे रिलेव्हंट कम्युनिकेशन असेल ते सगळं करून आम्ही त्या पाहुण्याला शेवटी आमच्या शेतापर्यंत, आमच्या होमस्टेपर्यंत घेऊन येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे जेवणापासून आपल्याकडे हा रूल फॉलो होत नाही, पण इंटरनॅशनली होमस्टे ओनर्सनी कमीत कमी एक जेवण दिवसातलं तरी आपल्या गेस्ट बरोबर केलं पाहिजे. आम्ही फक्त त्यांना आंघोळ घालायला जायचे थांबतो त्यांच्या बाथरूममध्ये आणि त्यांच्या रूम्समध्ये आम्ही जात नाही त्यांना निजवायला, त्यांना झोपायला, ललबे म्हणायला, एवढंच. अदरवाईज वी नॉर्मली accompany them throughout their existence in farm, but wherever needed we also give them their privacy and solace. But because we live in the same home, we are constantly around them. If at all they have to address for any query, the first thing that they would ask is, अरे संपदा जी, अरे राहुल जी, can I have this, what can we do tomorrow, हे सगळं जे आहे ते कम्युनिकेशन डायरेक्टली आमच्याबरोबर होतं. शेतापासून, आजूबाजूच्या निसर्गापासून आज जेवणाला काय असणार आहे, तुम्हाला हे आवडेल का, तिथे बसलात तर मस्त शांत बसायला मिळेल, तिथून पक्षी दिसतात, हे सगळं कम्युनिकेशन आम्ही त्यांच्याबरोबर स्वतः करतो. सो वी आर कॉन्स्टंटली विथ देम. आम्हाला असं वाटतं की रिच्युअल तयार करणं, मग ते आले, सगळा तुम्ही एवढा उपद्रव करून त्यांना तिथे आणलं, तर मेमोरेबल एक्सपिरियन्सची जागा नेमकी क्षण कुठला, ज्या क्षणी तुम्ही त्यांना छान स्वागत करता, मागे सुंदर म्युझिक लागलेलं आहे, खूप प्रसन्न वातावरण आहे, वातावरणामध्ये फुलांचे, पिकांचे, झाडांचे गंध आहेत, या सगळ्याबरोबर मंद संगीत ऐकू येते आणि हसत मुखाने कोणीतरी पुढे येतं आणि तुम्हाला मोस्ट अनएक्सपेक्टेडली एक छान फुलांचा गुच्छच दिला जातो किंवा कोणाचा तरी आरतीने. प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल, आम्ही असं नाही म्हणत की तुम्ही असा बुके करा, ही आमची पद्धत आहे. इथपासून ते कोणाचा बर्थडे, एंगेजमेंट किंवा काय अॅनिव्हर्सरी, कुठलाही स्पेशल मोमेंट आहे हे कळल्यानंतर त्याच्याशी, बरं ह्या सगळ्यासाठी मगाशी म्हटलं तसं यू डोंट नीड टू स्पेंड मोर, दिस कॅन बी सिम्पली डन फ्रॉम ऑल दी ॲसेट्स फ्रॉम युअर फार्म. इथपासून ते त्यांच्या शेतातला, मला सांगा, मेमोरेबल एक्सपिरियन्सेस क्रिएट करण्याबद्दल बोलतोय. तुम्ही त्यांना रानफुलांच्या ताटव्यामधनं चालत नेलत काय, तुम्ही त्यांच्याकडनं कधी झाड लावून घेतलं काय, तुम्ही त्यांना भात लावणीत किंवा तुमच्या कुठल्या तरी फळाच्या तोडणीमध्ये इन्व्हॉल्व्ह केलं काय, त्यांना संध्याकाळच्या मावळतीचे सूर्याचे भन्नाट रंग दाखवलेत काय, यातला कुठला एक्सपिरियन्स असा आहे की जो वाव नसेल, मेमोरेबल नसेल. हा प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात, आपल्या मनात, डोक्यात साठवून घेण्याचे ही मंडळी धडपड करत असतात अक्षरशः. सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट, जस्ट मेक शुअर दॅट दीज मोमेंट्स आर अवेलेबल टू देम अँड यू विल ऑब्व्हियसली क्रिएट. ही मंडळी झोपून नाही गेली आहेत आणि सगळे तब्येतीने पण उत्तम आहेत. ओल्याशार गवतावरती, मऊ गवतांवरती, रानफुलांच्या मध्ये 5 मिनिटं आडवं पडून पहा, सगळं विसरायला होईल, हे सांगून हा मेमोरेबल एक्सपिरियन्स आहे. ह्या मंडळींचे पाहुणे मित्र जेव्हा पुढे येतात, ते आम्हाला आत्ता गवतात झोपायला मिळेल का, हे उन्हाळ्यात पण विचारतात. सो ह्याचा अर्थच ही मेमरी ट्रान्सफर झाली आहे एकाकडनं 10 जणांकडनं, अँड दॅट इज व्हॉट इट इज. सो मुलं असू देत, त्यांनी तयार केलेला पहिला आयुष्यातला पहिला वहिला स्केअर करो असू देत, जेवणावरचा आवडलेला पदार्थ असू देत, आपल्या ताटातली मिरी अशा पद्धतीने झाडावरती लागते, हे सगळे मेमोरेबल एक्सपिरियन्सेस आहेत. यू जस्ट नीड टू हँड होल्ड, यू नीड टू बी अफेक्शनेट, यू नीड टू बी हॉस्पिटेबल. वाढदिवस आहे कळल्यानंतर हजारो रुपयांचा केक आणि बुके आणायला लागत नाही. पटकन कळल्यानंतर सरप्राइझिंगली म्हणून त्यांना पुन्हा आपल्या दारातल्या फुलांचा गुच्छ बनवून दिला. हे तर संपदानी केलेले सुंदर सुंदर चक्क साध्या शिराचे केक आहेत. यांना हा छानसा क्राऊन, त्याला काय म्हणतात, आंब्याच्या पानांचा, आणि त्याला पुढे फुलं जोडलेला टियारा. दॅट टियारा इज व्हॉट चिल्ड्रन. सो ह्या आजींची ग्रँड डॉटर जी होती, शी शेअर की अरे आजी, मी तुझ्यासाठी टियारा घेऊन ठेवला होता. सो संपदा ऑफर्ड इट टू हर की आय विल मेक अ टियारा फॉर यू. सो दॅट्स अ फॅन्टॅस्टिक मुमेंट. द चाइल्ड वॉज हॅपी अँड सो वॉज द ग्रँड डॉटर अँड सो वॉज द एंटायर फॅमिली. आणि इथे मला असं वाटतं नेचरमध्ये राहताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की खूप काय महाग महाग वस्तू जगभर मिळत असतात, पण नॅचरल, टायनी आणि लवेबल अशा गोष्टी नेचरमध्ये रोज मिळत असतात. सो आपल्याला तो लुक पाहिजे त्याच्याकडे. तुम्ही फ्लॉरिस्टकडनं आणलेला 5,000 रुपयांचा बुके त्यांनी खूप रिसीव्ह केलेला आयुष्यामध्ये, पण आत्ता तोडलेलं फुल, त्याच्या जोडीला दुसरं फुल आणि त्याच्या जोडीला गवताचं एक पातं, असा एक क्यूटचा बुके
ओ वाव दिस इज अमेझिंग म्हणून डोळ्यात पाणी आलेले असंख्य अनुभव आम्ही अनुभवलेले आहेत, असंख्य मोमेंट्स आमच्या आहेत. क्युझिन मध्ये बेकिंग पावडर आणि सोडा बसत नाही, पण आम्ही तो दिलाय, तो एक शिरा रव्याचा रव्याचा शिरा आहे आणि त्याला मी शेप दिलाय आणि त्याचा आणि केक. त्याच्यावरती शेतातले छान काजू वरती रोस्ट करून मी लावलेले जे आहेत. अन्नभान बद्दल बोलतो की आपण जास्त कमीत कमी केमिकल युक्त खायला पाहिजे, तर आम्ही साधंच दिलंय पण तरी लवेबल आहे. वी विल क्विकली रॅप अप फर्दर कारण वी आर ऑलमोस्ट क्लोज नाव. शेवटचे Yes, 15 and मिनिटं we उरली have a आहेत. few questions that have come येस in. येस We येस need about 5-10 minutes for that. Yes, yes, surely. So Yeah. we are aware of it, and that's why we are watching the watch. So please remember that it's not the facilities that create the wow experience, the memorable. It's the experience that creates the memorable experience. It's not the services, it's the love, warmth, and affection, it's the hospitality. It's not the discounts, it's not the price, it's not the tariff, it's the values that you have in your property. Last insight, please do not waste time and energy and money into creating another Taj Mahal, not even Farm of Happiness. Please create your own property. कारण आपली जी आयडेंटिटी असते, तुम्हाला दिसतंय की थंब थंब प्रिंट आहे, ही प्रत्येकाची स्वतःची आयडेंटिटी आहे. इतकी परमिटेशन कॉम्बिनेशन्स आहेत वर्ल्डमध्ये की आपल्यासारखं दुसरं कोणी नाही. हे थम्सची गंमत तुम्ही बघताय. सो अशी आयडेंटिटी आपण आपल्या प्रॉपर्टीची तयार करू शकतो. ती कोणासारखी कोणाच्याच पद्धतीने केली पाहिजे असं नाही. कारण आमचे जे मेंटॉर होते चंद्रशेखर भरसावळे, सगुणा बाग, ते तिथे आम्ही इन्स्पायर झालो. पण आम्ही दुसरी सगुणा बाग नाही उभी केली. आम्हाला झेपेल त्या आनंदाचं शेत उभं केलं. किंवा त्याच्यानंतर आम्ही काही जणांना गाईड केलं म्हणा, किंवा त्यांच्या मार्केटिंगसाठी राहुलने हेल्प केली. म्हणजे नाशिक मधले सह्याद्री फार्म्स हे एका मोठ्या मॉडर्न फार्मिंगचं उदाहरण आहे. त्यांचंही अॅग्रो टुरिझम प्रोजेक्ट आहे आणि ते रुरल असण्याची गरज नाही, ते अत्यंत मॉडर्न आहे कारण ते युरोपियन टेक्नॉलॉजी वापरतात. सो त्यांच्यासाठी सुद्धा अॅग्रो टुरिझम मॉडेलमध्ये नेमकं काय करता येईल, जगभरच्या आणि देशातल्या फार्मर्सना तिथून इन्स्पिरेशन आणि नॉलेज कसं मिळेल, यासाठीचं अॅग्रो टुरिझम मॉडेल उभं करण्यासाठी आमचं इन्साईट शेअरिंग आम्ही सह्याद्री फार्म्स बरोबर केलं होतं. पण आम्ही त्यांनाही कॉपी केलेलं नाही, त्यांनी आम्हाला कॉपी केलेलं नाही, आम्ही शेखर दादांना कॉपी केलं नाही. आम्ही सगळ्यांनी आपापली मॉडेल्स आपापल्या थंबप्रिंटला साजेशी केलेली आहेत. लास्ट मुद्दा हा आहे की तुमचं फार्म हे दिस इज समथिंग सोनाली दॅट वी पिक्ड फ्रॉम इन 2017 when I heard the main director's speech where he said that this is what you have and this is what you will be able to pass on. ट्रॅव्हलर्स कीप कमिंग अँड गोईंग. मला हा मुद्दा फार महत्वाचा वाटतो. सो प्लीज in the aspect of getting more footfall, do not spoil the earth, do not spoil your farm, do not spoil your land, do not create garbage. Hand over this land responsibly, the farm and property. This is what you will be To able the to next give to the generation. next generation. So there are many practices that we follow. I someday I will be able to share those in detail with you. पण सॅनिटरी नॅपकिन पासून, डायपर पासनं, प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांपासनं, वेफर्सच्या पाकिटांपासनं, त्या सगळ्यापर्यंत आमच्याकडे मनाई आहे. यातलं काहीही आणलं असेल, सॅनिटरी नॅपकिन इन्सिनरेशन पासनं ते डायपर्स परत घेऊन जाण्याचा आम्ही हट्ट नाही. वी इन्सिस्ट ऑन दॅट यू कॅन यूज द डायपर्स only if you are taking those back and not littering them in and around my farm, and dispose them of responsibly wherever they can be taken care of. याबद्दल आम्ही अत्यंत आग्रही आहोत. आम्ही अल्कोहोल त्यासाठी सर्व करत नाही कारण त्याच्याबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये कचरा येतो, इररिस्पॉन्सिबल बिहेवियर येण्याची शक्यता असते. त्यासाठी आम्ही ते टाळलंय. फुटफॉल आपल्या सगळ्यांना हवा आहे, पण तो इतकाही नकोय की त्याच्यामुळे माझ्या परिसराचं, माझं फार्मचं, माझ्या लँडचं नुकसान होईल. This is a very solid strong case that we all must study. गोव्यापासून लडाखपर्यंत सगळीकडे अँटी टुरिझम वातावरण तयार होतंय कारण या रिपोर्टरच्या मागे जो पांढरा ढीग दिसतो आहे तो आहे वॉटर बॉटल्सचा. A place where the population is mere 2 lakh, they get visited by 5 lakh travelers a year, more than 5 lakh. आणि त्याच्यामुळे हा जो कचरा तयार होतोय त्यासाठी त्यांनी टुरिझम नकोय असं म्हणणारी मोमेंट चालू केली आहे. आपल्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा अशी वेळ येणार नाही, याची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे. इथं आम्हाला जे सांगायचं होतं ते थांबवतोय. तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांचा आढावा, we've tried to cover most of the questions in whatever we have so far spoken and shared with you. There are certain questions that we cannot take care of. For example, how about the funding? What about the government policies and all that? I think we expected respectable Atul sir from the tourism ministry to be here, but because he's pre-engaged in some other meeting, he could not attend this. But I will request Sonali and the rest of the Outlook team
to take those questions to sir and someday address them for all the attendees who are Sure. looking for the answers for those questions. But moreover, we would still like to answer some questions that you all Yeah. have. Thank you, Sonali. Thank you all of you for being patient. Not at all. Just quickly, I looked at this question which came in right now. Are volunteer opportunities available at the Farm of Happiness? Unfortunately, no, because this is something that we could not counter right in the beginning. So our house is a house where every room has to earn that responsible amount. Only then we can run this entire family of 20 families. And hence, any currently we don't have. We've tried to create such opportunities, but we don't have. But we can speak to those individuals, whoever is interested, and we can find out a way. We can maybe recommend something else. Please do Sure. call us on our numbers for that. Sure. Someone wrote that service is important, right? And it does affect guest experience. What Yes. is your, experience on this? I think it's very important to understand what service really means, and I think that's what in fact I clearly I'll just quickly go back to that slide. We said very prominently that it is not facilities, it is the experiences, it is not the services, but it is the warmth, it is the hospitality. So services does not really mean that every time I have to run with a glass of water, I can simply say, yeah, the water is there, the fresh, that's the fresh water over there. Please do not take. Even that is service. Whereas in hospitality, service literally means the minute somebody utters, can I, and then you have to run with a bottle of water. No, if that is service, then we don't have to be that kind of serviceable. और जो भी सर्विसेज मतलब डिपेंड करता है कि कहाँ पे ये लोकेटेड है, तो वो लोकेशन भी बहुत ही इम्पोर्टेंट है कि वहाँ पे क्या मिल सकता है, जो उसके बारे में हम पहले ही अवेयर करते हैं लोगों को, और बाद बाद में उनका ही चॉइस है कि हाँ ऐसी जगह पे हमें जाना है, और फिर यहाँ हम जो कर सकते हैं उनके लिए करते हैं विथ अफेक्शन विथ The लव. very reason that we object to the term service is because in India, sir, sorry, I'm not the master in Indian tourism, but by and large in our societies, we see that we've taken service too much into every corporate sector. We've forgotten our individualities, we've forgotten our independence, our spaces. So service should never take away your own space, your dignity, not at that cost. You have to be humble, but you don't have to be constantly bending and providing something whatever is being asked. Service is important according to what Rahul said before. There is one question which says, what advice will you give to someone who has a home at the native place but is reluctant to start a homestay due to a job in the city? Someone who knows farming and fishing. I think it's like your life story, right? Yes, it is. It is. Yeah. My dear friend, you are stopping. If that is the case, you are stopping yourself which sounds like a valid reason that you have to earn. But here we are. We are a GST registered property, which means that we are making a certain amount of business. What is stopping you from reaching there? You'll have to move someday, and the earlier you move, the better it is. We can have a much detailed conversation on this. Please feel free to call us and maybe stay with us or whatever. एंड आई थिंक आवर टाइटल इज मोर क्लियर. होम स्टे मीन्स हम ऐसे तो नहीं करते, हाँ हम तो नहीं है घर पर, आप घर आ जाइए हमारे, ऐसे नहीं होता है. तो हम हैं, प्लीज आइए ना हमारे घर, तो वो होम स्टे है. नहीं तो आप मतलब सिटी में रहकर दूसरे मास्टर के क्या सहायता से आप चला तो सकते हैं, पर वो होम स्टे नहीं होगा. उसे आप कुछ और कहिए. Very Maybe you important can consider distinction. that. As you said, Yes. the host has to stay on the premises. Yeah. Yes. Share your rooms, your kitchen with your Host is guests. the soul of homestay. Absolutely. Host cannot be the ghost in the property. Very Sorry true. for being cheeky. Very true. There's one last question. Someone has asked, would you consider involving travel agents to get more footfalls in your property? So far, we have not considered travel agents simply because we are a very small property. We run it. It's a true homestay, as in we live here. Amongst the 7 rooms in the house, the seventh room is ours. The 6 rooms are for the guests. So it is very crucial for us to understand who's gonna come our way. We True. believe that just like a traveler chooses the property also must select the traveler and also deselect if need be. And that right
we lose the minute we hand it over the facility is handed over to a third party. There could Very be true. lack of communication. We hear a lot of stories about such lack of communication on many travel portals, that this was not communicated. There was a swimming pool shown. You never said that we are not pet friendly. We thought that you allow alcohol, everything, every sorts of, and that only creates not so memorable experiences. So we stay away from those मीन्स things. जिस स्केल पर हम ये चला रहे हैं तो हमें ये इम्पोर्टेंट लगता है कि हर एक आने वाले जो गेस्ट है उनके साथ हमारा कम्युनिकेशन होना बहुत ही इम्पोर्टेंट है। Very और true. वो हो नहीं पाएगा क्योंकि अगर एक कोई ट्रैवल एजेंट लाता है 20 20 और 25 पीपल, तो हर एक के लिए हर एक को हम जान नहीं सकते हैं ना। फिर यहाँ आके वो कॉन्फ्लिक्ट होगा कि उनकी एक्सपेक्टेशंस और है, हमारी और है, बीच में ट्रैवल एजेंट कुछ और ही उनको कहते हैं कि हाँ ये होगा मिलेगा। ये नहीं होना चाहिए। This is for all the viewers who are still with us. Please stay on. The Principal Secretary Tourism of the Directorate of Tourism is joining us, Dr. Atul Patne. So please stay with us. Namaste, everybody. Rahul ji, it is Namaste. Rahul ji, it Namaskar. was really nice to listen your talk and experience. I was there at your farm when I was collector Ratnagiri. Right. Oh, It is a very nice experience, and आपने जो भी बताया, it is a fact. And as on today, we have 2,000 plus agro-tourism centers. And as you say, that was our wish. When I left Ratnagiri and joined over here as a director, now 3 years I have completed. And that dream which I carried from your farm, that whenever I get a chance, I will create a different experiential tourism, kind of agro-tourism centers, and that you people have set an example, and that's really nice. As you said, it should be a responsible tourism, and it's mostly now, if you say urban population in the Maharashtra, mostly it is urbanized state, and people want a real experience. They don't want to stay in cement concrete jungle anyway. They want to have a real experience, and fortunately, you people have created a nice platform for Maharashtra. It's an alternative livelihood option also from administrative point of view. If you say climate change and all, farmers don't have any other options to earn, and this is the best way to earn also and to provide their service. And it's a great platform for exchange of culture. Say Konkan culture is different, Vidarbha culture is different, and see Mid Maharashtra is different. It's all sort of exchange of culture, arts, crafts, and even traditional farming methods also. Somebody would like to know how cotton is harvested and clothes are being prepared, grape like in Maharashtra. So everything, everywhere you get a new experience, and that you said that experience should be maintained and you should not be copied. That's really great. And thank you Outlook team also to give this experience to all our and this guidance to all our these things stakeholders across the Maharashtra. I would say across the India. Thank you very much. thank you so much. थैंक यू सर। Thank you so much, Dr. Patil, for joining us. And wonderful to know that you have been to the Farm of Happiness when you were in Ratnagiri district. How good to know that. But we've had wonderful, comments from all the viewers who've come on. Thank you so much for the partnership, Dr. Patil. Rahul Sampada, as always, lovely to have you. Thank you so much. थैंक Thank यू। you Thank so you. much.